यस, रत्नागिरी एक्सप्रेस राईट हॅम राऊंड द विकेट. पहिला बॉल समोर आहे तो यावी ईशांत आडिवरेकर. वाईड +1, एकूण 2 धावे इथे मिळतील. अतिरिक्त धाब्याने संघाचं खातं इथे ओपन करताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बबलू कमबॅक करेल का? आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. परफेक्ट यॉर्क होता, वाईड लाईन यॉर्क पाहायला मिळालाय. काम ठरतोय तो यावी फिरोज, परंतु 1 रन निश्चित इथे मिळेल या बॉलला. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यावी बन्नाट गतीने फेकला गेलेला वाईड लाईन यॉर्क चेंडू. धावसंख्या 3, षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल प्रथमेश उर्फ बबलू. यावी हा बॉल इथे आपण पाहतोय, ड्राईव्ह केलाय, शानदार ड्राईव्ह आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. निखिल सारंगच्या बॅटमधून तुफानी खेळला गेलेला फटका आहे, परंतु एकच रन इथे मिळते. एकाच धावेवरती मानावं लागलंय ते निखिल सारंग याला. समाधान बबलू पुढील चेंडू घेऊन. निखिल, ओ यावी क्लासी शॉट आहे, क्लासी शॉट आहे. मनगटाचा केला इथे वापर. बॉलला येऊ दिला नजरेखाली आणि त्यानंतर दाखवली गेली दिशा. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळते. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. प्रथमेश ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल. हो यावी गती लाजवाब, परंतु पंचांच्या माध्यमातून नो बॉल +1. एकूण 2 धावा याही चेंडूवरती इथे मिळत आहेत. कधी कधी गती जर तुमची व्यवस्थित नसेल, दिशा जर खराब असेल तर अतिगती कधी कधी करते दुर्गती. धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू घेऊन प्रथमेश. यावी इन स्विंग चेंडू होता, सॉफ्ट हँडी खेळ आहे. सन्मान दिला गेला बॉलला, कारण बॉल अतिशय दर्जेदार हाताळला होता तो बबलू याने. धावसंख्या 7 पाहायला मिळाले. 7 रन. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. हो यावी पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आहे. टप्पा टोटली चुकीचा पाहायला मिळालाय, खराब पाहायला मिळतोय. 1च रन इथे मिळाली. संधी होती इथे निखिलला, परंतु या संधीचा फायदा मात्र तो उचलू शकला नाहीये. याही वेळी शानदार डिलिव्हरी ते आपण म्हणू शकतो. ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल होता, अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. कोणती वळण या बॉलला दिलं नव्हतं आणि एक चांगली गोलंदाजी ते आपण म्हणू शकतो, कारण पहिला बॉल इन स्विन, दुसरा बॉल आउट स्विन आणि त्यानंतर अगदी सरळ रेषेमध्ये फेकला गेलेला बॉल. डॉट बॉल पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश इथे सज्ज होईल. महत्वपूर्ण असणारा हा सामना इथे आपण पाहतोय. पुढील चेंडू घेऊन निखिलसाठी फेकला जाणारा बॉल, अगदी वेगवान चेंडू आणि तेवढ्याच सन्मानजनक खेळला गेलेला फटका. निखिल सारंग निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झाले. ते पहिलं. धावसंख्या 8. टॉस जिंकला गेला. यावी फातिमा सीफूड संघाकडून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ऋग्वेद संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 8. पाहूया दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. बातचीत चालले. फिरोज, ओमकार कदम आहे. प्रथमेश सोबत केली गेली चर्चा. टिपूलाही इथे आपण पाहिलं या चर्चामध्ये, तोही इथे पाहायला मिळालाय. परंतु बॉल सोपवला जातोय तो राजाच्या हातामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती राजा. राईट हॅम राऊंड द विकेट. मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अनुभवी असा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडी ड्राईव्ह केलाय, फटका इथे चुकलाय, प्रॉपरली टाइम करू शकला नाहीये. फिल्डिंग लाजवाब टिपू कडून इथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडू षटकाला सुरुवात करताना यावी पाहायला मिळाले तो राजा. हो यावी इन स्विंग चेंडू, टप्पा पडल्यानंतर गती कमी झालेली पाहायला मिळाली. सरप्राईज डिलिव्हरी ठरली आहे ईशान साठी. ईशानला इथे शांत ठेवताना राजा पाहायला मिळतोय. राजा राज करतोय या षटकामध्ये. हो याही चेंडू लाजवाब आहे, लाजवाब आहे. 1 रन इथे मिळते. पाहूया काय येतो निर्णय. 1 रन यस डिक्लेअर स्वरूपामध्ये इथे मिळेल आणि या 1 रनने धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावर. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर आलेले एक सिंगल पाहायला मिळाली आणि राजा नावाप्रमाणे राज करता इथे पाहायला मिळालाय. हो यावी जेल निसटलाय. फिल्डिंग केली गेले,
चांगली फिल्डिंग इथे पडू शकतो. निजान चौकार रोखलाय परंतु विकेट मात्र इथे प्राप्त होऊ शकली असती आणि ईशांत आडिवरेकर सारख्या आयकॉन प्लेअरची विकेट होती. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे धावा इथे रोखल्या गेल्यात आणि डॉट बॉल इथे आलाय. यावी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला बॉल, पंचांनी दंडित केलं. वाईट स्वरूपात 1 रन एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. धावसंख्या पोहोचेल 10 या अंकावर. लेग स्टिकच्या खूपच बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता तो राजाचा आणि या बॉल वरती स्वतःच तो अचंबित झालाय. विश्वास ठेवला नाहीये त्याने स्वतःच्या गोलंदाजीवरती. यावी पूर्ण ताकदीने खेळलेला फटका, टिपू नाकाम ठरतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेरची दिशा गाठतोय. 4 धावा इथे मिळत आहेत. खणखणीत आहे हा चौकार. धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती. कष्टानं कमावलं आणि एका बॉल मध्ये गमावलं असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत अतिशय प्रतिम गोलंदाजी केली होती परंतु टिपूने मात्र इथे खराब फिल्डिंग केली आणि त्याचा फायदा ईशांतला इथे मिळाला. 4 धावा इथे मिळाल्यात आणि त्यानंतर लेग ब्रेक केला गेलेला चेंडू खूप मोठं वळण घेताना इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल षटक क्रमांक समाप्त होते दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14 धावा. 14 रन, 1 4, 14. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही हुकमी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ऋग्वेद स्पोर्ट्स संघाचे. निखिल सारंग आणि ईशांत आडिवरेकर. एक राजापूरचा सितारा तर दुसरा आहे रत्नागिरीचा सितारा. आणि यावी अमेय बारगुडे आपल्या खेळाडूशी चर्चा करतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांसाठी इथे धाव मैदानाच्या आतमध्ये चालले. कुणाला तरी इथे एकाला आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल, हल्ला बोल करावा लागेल आणि धावा इथे प्राप्त कराव्या लागतील. कारण सिंगल डबलने नाही तर इथे एखाद दुसरा चौकार लगावणं आवश्यक असणार आहे. कारण पॉइंट टेबलही तेवढाच महत्वाचा. किती सामने आपण जिंकतोय, किती धावाने जिंकतोय आणि हेही खूप महत्वाचं इथे ठरत असतं लीग स्पर्धेमध्ये. फातिमा सी फूड संघाकडून फिरकीचा जादूगर, मॅजिक फिंगरचा गोलंदाज फिरोज आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा आला इशारा. 1 रन मिळते एक्स्ट्रा स्वरूपात. पहिलाच बॉल स्वेर पाहायला मिळालाय पण तो दुसरा चेंडू इन्स्विन आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशन लाजवाब आहे. ज्यावेळी फिरोज गोलंदाजी करण्यासाठी येतो त्यावेळी यष्टिरक्षकाची भूमिका ओमकार कदम बनवतो आणि ओमकार कदमलाही माहिती आहे की कशा पद्धतीने त्याचे फिंगर ऍक्टिव्हेट होतात, कशा पद्धतीने टप्पा तो डिलिव्हर करतो याची पुरेपूर माहिती आहे ती ओमकार कदमला. त्यामुळे हा फसवा चेंडू आणि या फसव्या चेंडूमध्ये एक महत्वाचा मोहरा गारद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो फिरोज. नेक्स्ट बॉल फिरोज टू अमिय बारगुडे, न्यू बॅटर. हो यावी नो मॅटर, बॅकफूट वरती येतोय, शानदार फटका खेळतोय. न्यू बॅटर अमिय बारगुडेच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका, सिंगल रन. स्वतःचं खातं इथे ओपन करताना अमिय बारगुडे इथे पाहायला मिळालाय. 1 रनने धावसंख्या पोहोचली 16 या अंकावरती. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा लाजवाब, बाउन्स थोडासा जरूर पाहायला मिळतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. कमबॅक करताना फिरोज. पुढील चेंडू. हो यावी ड्राइव्ह केलाय, खरा फिल्डिंग आहे, खरा फिल्डिंग आहे. निराश केलंय राजाने इथे, निराशा व्यक्त केले कारण सहज सोपा वाटणारा हा बॉल बुलेट सारखा सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. खणखणीत दमदार RPL चौकार, 4 धावा. धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचले. फटका लाजवाब होतं, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल अलॉंग द कार्पेट. ग्राउंडला गुदगुल्या करत जणू काही बॉल सीमारेषा गाठताना इथे पाहायला मिळाला आणि इथे निर्धाव चेंडू पेश केला गेलाय. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचले. अमेय या डगआउटच्या दिशेने परततोय. न्यू बॅटर फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. अल्तमश, न्यू बॅटर अल्तमश. पहिला बॉल, आडव्या बॅटने वार करायचा प्रयत्न, फसवा चेंडू इथे पाहायला मिळालाय. फिंगर मॅजिक, इन्स्विन चेंडू, डावी यष्टी इथे उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का, लगातार दुसरा धक्का देताना पाहायला मिळालाय यावी फिरोज. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्या आहेत त्या 20. अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे.
यस यावी ऋषी येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी श्रीनगरला बिलॉंग करणारा हा खेळाडू जयभरी श्रीनगर संघाकडून सातत्यपूर्ण खेळत आलाय दमदार कारकीर्द इथे राहिले परंतु आरपीएल मध्ये पाहूया कशा पद्धतीने तो आपला दमखम दाखवतोय संघाला आवश्यकता आहे त्याच्या फलंदाजीची परंतु यावेळी ईशांत आहे जो स्ट्रायकिंग एंडला आहे ओमकार कदम शेवटचे 6 चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट पहिला बॉल ईशांत साठी फुल टॉस चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ईशानला शांत करताना इथे ओमकार कदम पाहायला मिळालाय आणखीन एक विकेट गमावले ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने न्यू बॅटर आकाश विद्युत प्रकाश झोतामध्ये चाललेला सामना आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश ओमकार कदमचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न करण्यात माहिर असणारा हा गोलंदाज आहे यावी परफेक्ट यॉर्क होता फटका लाजबाब होता मिड ऑफला होता क्षेत्ररक्षक बॉल फील्ड केलाय त्याने आणि इथे डॉट बॉल आलाय महत्वपूर्ण गोलंदाजी शेवटचं षटक हाताळतोय तो ओमकार कदम यावी खूपच मोठा टर्न पाहायला मिळालाय ऑफ ब्रेक चेंडू आहे फसवलंय फलंदाजाला चकित केलंय अचंबित केलंय फलंदाजाला इतका जबरदस्त टर्न पाहायला मिळाला आणि हाही चेंडू परंतु यावी लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल त्यामुळे दंडित केले गेले व्हाईट बॉलचा आला इशारा एक रन एक्स्ट्रा मिळते धावसंख्या 21 यावेळी फटका चुकतोय बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते आकाश याला अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटचं षटक आहे प्रगती पथावर आकाशी बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय आणि यावी मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र साळुंखे एक सिनियर खेळाडू आहे दमदार कारकीर्द राहिले परंतु आरपीएलच्या या पहिल्या पर्वामध्ये इतिहास रचण्याची याच्यामध्ये काबिलियत आहे परंतु यावेळी बॉल वाईड पाहायला मिळाला वाईड +1 एकूण 2 धाबा बोनस स्वरूपात इथे मिळतील धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल नरेंद्र फ्रंट फूट वरती येऊन ड्राईव्ह करताना पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्ह आहे मिडाऊनच्या दिशेने टिपू पाहायला मिळेल बॉल फील्ड करेल आणि इथे डॉट बॉल येतोय याही वेळी शानदार शॉट आहे बहारदार शॉट आहे पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पंच आहेत लाईनमन आहेत त्यांच्या माध्यमातून येईल इशारा पंच पाहूया कोणता निर्णय देत आहेत या सिंगल आहे सिंगलने षटक क्रमांक समाप्त होईल ते 4थं आणि प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने धावा बनवले 24 आणि 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय फातिमा सीफूड संघासमोर विजयासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलं गेले आणि स्ट्रायकिंग एंड फिरोज आहे बॉलिंग स्ट्राईक वरती इथे ईशांत पाहायला मिळेल 2 मातबर खेळाडूंमधलं द्वंद्व पहिला बॉल भन्नाट गती आणि इथे सिंगल रन प्राप्त होईल वेगवान चेंडू होता वाईड लाईनच्या आतून इथे डिलिव्हर झालाय त्यामुळे
इथे डॉट बॉल आहे. अब सिंगल रन येते 22 स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. ईशानचा हा बॉल यावी मात्र वाईड पाहायला मिळतोय. गती दर्जेदार आहे परंतु दिशा खराब पाहायला मिळाली. पंचाने दंडित केले. 2 धावा इथे मिळत आहेत पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर हा फेकला गेलेला बॉल मिसफिल्ड आहे. नरेंद्र सारखा मातब्बर यष्टीरक्षक, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ख्याती राहिले तो नरेंद्र मात्र इथे चूक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचेल 3 या अंकावर. अमेय यष्टीरक्षकाचा भार सांभाळण्यासाठी तो इथे दाखल होईल. 25 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. 25 धावा इथे बनवायचे आहेत फातिमा सीफूड संघाला विजयी जल्लोष करण्यासाठी. ईशांत नेक्स्ट बॉल फॉर फिरोज. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. शानदार तुफानी खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र इथे फील्ड करू शकला नाहीये. एवढा वेगवान खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळत. ताकदवान लगावला गेलेला फटका आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकार लगावला गेलाय फिरोजच्या बॅट मधून. हो यावी पंच शॉट आहे. एकच रन इथे मिळणार आहे. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन स्थिर राहील. ईशांत वरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आहे. हो यावी दिशा भरकटली. खराब दिशा पाहायला मिळाली. 1 रन एक्स्ट्रा वाईट स्वरूपात इथे मिळते. पुढील चेंडू आहे. वेगवान चेंडू होता. अगदी स्टेट सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. अमेय पाहायला मिळालाय यष्टीरक्षक. आणि निर्धाव चेंडू आणि त्यानंतर वेगवान फेकला गेलेला चेंडू पायावरती आढळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होईल. 1 रन इथे मिळेल. आणि यावी नरेंद्रने चालाकी दाखवली. बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला नाही कारण फिरोज नॉन स्ट्राईक एंडला कसा राहील हे प्लॅनिंग इथे पाहायला मिळालं. आणि ही चातुर्यता मैदानाच्या आतमध्ये नरेंद्रने दाखवले. आणि हे सिनियरिटी इथे पाहायला मिळते. अनुभव इथे निश्चितच पाहायला मिळाला. नरेंद्रने बॉलला डिक्लेअर झोन मध्ये जाऊ दिलं जेणेकरून नॉन स्ट्राईक एंडला फिरोज राहील आणि त्याचा ऍडव्हान्टेज इथे आपल्याला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल सारंग आहे. राईट हॅम राऊंड द विकेट. ओमकार कदम स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉस चेंडू यावी ऑन साइडला खेळलाय. खराब आहे फिल्डिंग. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चिरतोय, भेटतोय आणि बॉल सीमारेषा गाठतोय. 4 धावा. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचली. पुढील चेंडू याही वेळी वेगवान फेकला गेलेला चेंडू आहे. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाले. आणि पंचांच्या माध्यमातून 1+1 रनिंगच्या माध्यमातून घेतले गेलेले 1 रन. आणि त्यानंतर इथे मिसफिल्ड पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती इथे मिळतील. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या 16. निखिल सारंग पुढील चेंडू घेऊन. यावी ऑफ ब्रेक चेंडू होता. बाउन्स इथे बन्नाट पाहायला मिळालाय. थोडासा सरप्राईज ठरलेला बाउन्स आहे अमेय बारगोडेसाठी. मिसफिल्ड आहे. 22 स्वरूपात 1 रन. धावसंख्या 17. क्रीडांगणावरती बाउन्स चांगला पाहायला मिळतोय. यावी चलाकी दाखवली. रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला. 1 पाय बाहेर काढला आणि त्यानंतर बॉलला येऊ दिलं बॅटवरती. धावसंख्या 18 अंकावरती जाऊन स्थिरावते, पोहोचते. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह पंच पाहायला मिळतोय कव्हरच्या डोक्यावरून. 1च रन देणारा हा फटका आहे. धावसंख्या 19. भले डॉट बॉल पेक्षा 1 रन कधी चांगले आणि तोच प्रयत्न इथे फिरोजने केला कारण फुल टॉस चेंडू होता. जर अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला तर मे बी इथे मिस्टेक होऊ शकते. परंतु पंच शॉट मारून त्याने 1 रन आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा इथे त्याने निर्णय घेतला आणि त्यामुळे पंच शॉट 1 रन देऊन जाणारा पाहायला मिळालाय. पुढील चेंडू निखिल ऑन द मार्क. निखिल टू फिरोज. हो याही वेळी क्लासी शॉट आहे. पंच शॉट आहे. याही चेंडूवरती मिळणार आहे ते 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा 20 रन. 12 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता इथे राहते. फातिमा सीफूड्स लगातार दुसरा सामना जिंकण्यासाठी इथे प्रयत्न करेल कारण या आधीचा सामना अतिशय सहजरित्या त्याने विजय संपादन करून एक विजयी ललकार दिला होता आणि लगातार दुसरा सामना जिंकण्याचा त्यांचा इथे मनसुबा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋग्वेद स्पोर्ट्स संघाकडून मुस्ताक. लेग ब्रेक केला गेलेला चेंडू आणि इथे मात्र स्टंप आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ओमकार कदम याला दाखवू शकला नाहीये आपला दमखम. ओमकार कदम स्टंप आउट होऊन डग आउटच्या दिशेने परततोय. टिपू आलाय. न्यू बॅटर टिपू. मुश्ताकचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. याही वेळी लेग ब्रेक केला गेला चेंडू कॉम्बॉक्सच्या दिशेने खेळला गेला. रिव्हर्स पंच शॉट 1 रन इथे मिळेल.
सिंगल घेतली गेले. हो यावी खराब आहे चेंडू, खूपच म्हणजे खूपच बाहेर. पंच दंडित करत आहे. नो बॉल +1. एकूण 2 धाबा इथे मिळत आहेत. धावसंख्या 23 रन, 23 धाबा. अजूनही 2 धावांची आवश्यकता विजयी जल्लोष करण्यासाठी. फेकला गेलेला हा बॉल, आणखीन एक शानदार पंच शॉट. बिडॉनच्या डोक्यावरून चेंडू इथे फरार होतोय. डिक्लेअर झोन आहे, एकच रन इथे मिळेल. पुढील चेंडू आणि इथे आलाय तो व्हाईट बॉल आणि हा सामना सहज सोप्या पद्धतीने आपल्या नावावरती नोंदवतोय तो फातिमा सी फूड्स. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. यस